नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या YouTube चॅनलमध्ये। तर आजचा हा दिवस आपल्या सर्व भावी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज घटस्थापना म्हणजेच महाकाली, दुर्गा, जगदंबा असे अनेक नाव असलेल्या आपल्या प्रिय देवी मातेच्या आगमनाचा दिवस आहे। तर आजचा हा व्हिडिओ आपला याच बाबतीत होणार आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला आमचं एक छोटंसं गाव ज्याचं नाव मडकोना आहे, तिथे देवी मातेचा उत्सव कसा साजरा होते आणि देवी मातेचं आगमन कसं होते त्या बाबतीत आम्ही तुम्हाला दाखवू। तर आजपासून सुरू होणारे हे 9 दिवस देवी मातेच्या व नारी शक्तीच्या उपासनेचे आहे। आपल्या जीवनामध्ये प्रत्येक नारीला वंदन करण्याचे आहे, मग ते तुमची आई असो, बहीण असो, मैत्रीण असो किंवा प्रियसी असो। येणारे हे 9 दिवस आणि हे देवीचे 9 रूप आपल्याला देवीच्या किमयेचे आणि सामर्थ्याचे प्रमाण देते। हे 9 दिवस आपल्याला शिकवतात की येणाऱ्या 9 पिढ्या, 9 जन्म आणि अनंत काळांपर्यंत आपण नारीचा आदर आणि सन्मानच करायला पाहिजे। तर आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशा बाबतीत होणार आहे। तर चला आपण आता देवीच्या पंडालाकडे जाऊया। तर चला देवीचा पंडाल आपण आता बघूया। अरे अरे रुको जरा सबर करो। पा मित्रांनो, जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप वेळ द्यावा लागते त्याच्या मागे। असे इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लास्ट सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद आमच्या चॅनलला चांगला द्या। धन्यवाद मित्रांनो। दुर्गा देवी आणण्यासाठी आम्ही चाललोय आता सध्या। तुम्हाला दाखवतो मी की आमचं पंडाल वगैरे कसं बनलं आहे बाहेरून एकदा, नंतर आम्ही आता इथून निघू आणि मग संध्याकाळी तुम्हाला पूर्ण दुर्गा देवीच्या बाबतीत जे आहे ते दाखवू। तर बघू शकता पंडाल तयारच आहे, बाहेरून सुद्धा खूप सुंदर बनवलेला आहे आणि काहीच वेळानंतर दुर्गा देवी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल। हा आहे आमचा छोटासा सीन जे आम्ही बनवला इथे। छोटस तलाव, पहाड आणि काही सजावट। तर भेटूया काही वेळानंतर दुर्गा देवी जवळ। तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या गावातली देवी घ्यायसाठी। बघू शकता आपल्या गावातली देवी, ऑलरेडी खूप गर्दी आहे इथे, खूप सारे लोक आले आहेत देवी घ्यायसाठी। ती आपल्या गावासाठी ट्रॉली सुद्धा आणली आहे आपण। एक ट्रॉली ऑलरेडी तुटलेली आहे, नवीन ट्रॉलीची व्यवस्था झालेली आहे। आता फायनली आपण इथून निघू थोड्याच वेळात। तुम्हाला दाखवतो देवी आपली। हे आमचे अध्यक्ष भाऊ आपल्या मंडळाचे श्री श्री सोरे भाऊ ही आपल्या गावातली देवी, हे आमच्या मंडळाचे माणसं। बघू शकता किती सुंदर देवी आहे। थोड्याच वेळाने स्थापना सुद्धा होऊन जाईल। बाकीच्या देवी सुद्धा तुम्ही पाहू शकता। काली माता आणि दुसऱ्या काही देव सुद्धा आहे इथे। थोडी खाली बघू शकता एवढे माणसं दूर राहिले आहे देवी। ऑब्वियसली देवी खूप भारी असते। मंडळाची पूर्ण माणसं। माता की जय। सुंदर अशी आपली देवी। आता इथे प्लॅनिंग करावं लागेल कशी टाकू आपण देवी या ट्रॉली मध्ये। तर इथे आता थोडं जुगाड लावत आहे कशा प्रकारे देवी
त्या ट्रॉलीमध्ये जाऊ शकेल तर वरून ते ताडपत्री आहे ते काढू, नंतर मग देवी आपण त्यात ठेवू असा विचार चालू आहे. हे आमच्या मंडळाचे माणूस, हे सुद्धा आमच्या मंडळाचे माणूस, आमच्या मंडळाचे माणसं. तर हे आपले मूर्तिकार भाऊ आहे ज्यांनी मूर्ती बनवली आपल्यासाठी. प्रजापती अध्यक्ष भाऊ वरून जुगाड करताय देवीसाठी. पूर्णपणे तत्पर होऊन काम करणारे आमचे अध्यक्ष भाऊ सोले भाऊ वांका. सर्व गावकरी किती तत्परतेने आतुरतेने देवीसाठी कोणतेही काम करायला कधीही तयार आहे. छोटे मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण सहभाग घेत आहे या दुर्गा उत्सवामध्ये. हेच तर गावाची शान आहे आमच्या. झाल्यानंतर आता फायनली देवी अंदर ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी सर्व गावकरी पुन्हा एकदा एकत्र आले आहे. उचलली आहे देवी इथे. भारी आहे आपली देवी. उचलणं काही सोपं नाही आहे. वरून पण इतके माणसं, खालून पण इतके माणसं. बघा इतके माणसं ची गरज असते देवी न्यासाठी, थोडीशी उपचासाठी सुद्धा. अरे आले आहे आपले वकील भाऊ इकडे. जय देवी ही निघाली आहे जायसाठी मडकोना गावात. थोड्या वेळाने आपण तिकडे जाऊन तुम्हाला अपडेट देऊ. आपल्या विशाल भाऊ कडून मुक्त वाजा भेटला आपल्याला गावापर्यंत, त्यांच्या डुग्यामध्ये फ्री. ड्रायव्हर ज्यांना आम्ही खूप सारे पैसे देऊन आपला ड्रायव्हर ठेवलेला आहे, श्री 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 ऋषभ हारगोडे, वन अँड ओनली वकील. स्टुडंट सुद्धा कॉलेज संपल्या बरोबर इकडे देवीकडे आलेले आहे. हे काही मंडळाचे माणसं नाही आहे, गावातले काही छोटे मुलं. तर आता देवी आपल्या गावामध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता लोकांचा उत्साह. अरे थांबा थांबा थांबा, जर तुम्हालाही अशा प्रकारचे बॅनर प्रिंट करून पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आमच्या या स्पॉन्सरशी, ज्यांचं नाव आहे मोरया कार्ड्स. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे प्रिंटिंग रिलेटेड कामे करून मिळतील. तर चला आपण दुकानाचे छोटासा टूर घेऊया. आता तुम्ही बघू शकता इकडे खूप साऱ्या पत्रिकेचे ऑर्डर ऑलरेडी आलेले आहे, खूप मोठी थप्पी लागूनच आहे. आणि हे आपले दुकानाचे मालक श्री प्रशांत भाऊ डोरे. तुम्ही बघू शकता खूप बिझी आहे. इकडे गिराईक सुद्धा आपल्या बॅनर घ्यायसाठी आलेलेच आहे. खूप सारे प्रीमियम पत्रिकाचे इथे सॅम्पल तुम्हाला दिसू शकते. तुम्ही इथे बघू शकता आणि आपल्या चॉईसची पत्रिका सिलेक्ट करू शकता. इकडे पण तेच स्टॉक ठेवलेला आहे प्रीमियम पत्रिकेचा. आणि खाली तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे पोस्टर, पावती बुक, छोटे छोटे विजिटिंग कार्डसुद्धा, हे सुद्धा रजिस्टर दिलेले आहे. यासुद्धा काही प्रीमियम पत्रिका आहे. इथे मिठाईचे बॉक्ससुद्धा आहे. प्राइजेस तुम्हाला छापून मिळतील, बनवून मिळतील. कॅलेंडरसुद्धा छापून मिळतील तुमच्या प्रकारचे. छोटे छोटे विजिटिंग कार्डसुद्धा मिळतील. आणि बरंच काही जेही प्रिंटिंगच्या निगडीत कामे आहे ते सर्व तुम्हाला करून मिळतील. फक्त पैसे व रुपये छापून नाही मिळत, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वच कामे करून मिळतील. छोटे बॅनर, मोठे बॅनर, सर्व प्रकारचे बॅनर तुम्हाला इकडे. मी या दुकानाचे लोकेशन आणि फोन नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर नक्की चेकआउट करा. मोरया कार्ड.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि बैलपोळ्याच्या व्हिडिओला इतका चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत, आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि दुर्गादेवीच्या विसर्जनाच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत राहा. जर तुम्ही बैलपोळ्याचा व्हिडिओ नसेल बघितला, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला सरळ बैलपोळ्याचा व्हिडिओ दिसून जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय माता दी.